रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 17 भाग 80 आपुला परवा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होयशिनो कै वाचेची नेही पालावे पापिया ना तळावे परी पडिले सांगावे तेजावया बाही घालिजे अत्यंजू संभाषिणी त्याजिजे ते असो होते शाळीजे कमशालाते तेत बुद्धीची या आशा ते लेपू मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवाद हा तरी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते जे आन प्रायचित्त येते मानले ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पैकी जतन करी निकी सर्वापरी धरावया तैसा सगू जेने पोखे सात्वी लागू तत्ववृद्धीचा भागू हारू घेपे एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीची ठाई आहारा वाचून या नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मंदिरा तो होऊन या ठाके मंजिरा तेची क्षणी हा जो साविया अन्नरूस सेवा तो व्यापी वात लेश्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी आ आपुलियाये जैसे विष तेवी जैसे घेप आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू बाहो पोखे जैसे भांडे चेने तापे धातुले उदकही तापे तैसे धातू वसे आटुपे चित्तती म्हणून या सात्विक रसू सेविजे तै सत्वाची वाढ विजे राजसा तामसा होईजे एरे रशी रे सात्विकू आहारू राजसा तामसा काही आकारू हे सांगो करी दरू आकर्णनी आणि एकसरे आहार कैसोनी तिनी मनोहर झालिया तेही रोकडे धावून तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की नियाची आणि जेविता तव गुणाची दासी येथ जो करता भोगता तो गुणास्थव स्वभावता पाहुनिया त्रिविधता विधा म्हणून या त्रिवेदू आहारू यज्ञोची त्रिप्रकारू दानहन व्यापारू त्रिविधीचे ते पै आहार लक्षण हिले ते ऐक गा भले रूप करू तरी सात्विक गुणाकडे ते दैव भोगता पडे तै मधुरी रसी वाडे मेचू तया आगेची द्रव्य सुरसे जे आगेची पदार्थ गोडसे आगेची स्नेह बहुवसे सुपके जे आकारे नव्हती डगळे स्पर्श अति मावळे जिभे लागी स्नेहाळे पादे जे गाडीवरी ढेली द्रव्य भावी आथिली ठाये ठाओ सांडिली महातापे आगे सोने परिणामे थोरू तैसे गुरुमूर्खाचे अक्षर तैसे अल्पी जिही अपारू तृप्ती राहे आणि मुखी जय गोडे तैसेची ते आतुलेकडे तिये आणि प्रतिवाढे सासिकाशी एव गुणलक्षण सात्विक भोजन जान आयुष्य त्राण नीच नवे हे येणे सात्विक रसे जीव देही मोहे वरिसे भव आयुष्य नदी उरसे देहाची देहा तत्वाची या की पाळती कारण हाची सुमती
दिवसाची उन्नती वाहनू जैसा, आणि शरीर हन मानसा, फळाचा पै कुवासा, हा आहारो तो. कैची रोगा हा सात्विकू होय भोगू, तेची भोगावया आरोग्य. शरीराशी भाग्यू उदय जाणो, आणि सुखाचे देणे, निके उवाया येणे, हे असो वाढे साजणे आनंदासी. ऐसा सात्विक आहारो, हरी नमला थोरू, ही हा उपकारू. बाह्यसी आता राजसासी प्रीती, जेही रशी आथी, करू याही व्यक्ती प्रसंगे गा. तरी मारे उणे काळकुट्ट, तेने माने जे कडवट, का चुनियाहून सूट आम्लहन. कणकिती जैसे पाणी, तैसेचे मीठ दह्याने, तेथुलिया मिळवणी कसा तरीचे, तैसे खारट पाडे, राजसा तया आवडे. उन्हाचे न मिशे तोडे, आगीची गिळे, वाफेचिया शिंगे, वातीही लाविल्या लागे, तैसे उणे मागे. तसो तो वावदळ पाडूनिया ठाये, काबूळ डहारला आहे. पीक तो खाये, जे गाये विनरूपे, धान्य राखेहून कोरडे. मत्था बाहेरी एक पाडे, तो जीवा दशू आवडे. बहुतया परस्पे रे दाता, तांदूळ होय खाता, तो गा तोंडी घेता. पोषू लागे आधीच द्रव्ये चुरमुरी, वरी परवडी जे ती मोहरी. जे घेता होती अवधारी, नाके तोडे, हे असो आगती. म्हणो तैसे राईती, पडिये प्राणी परोते राजसासी. तैसा न पुरोणी तोडा, जिभा केला वेडा. अन्न मिशे भडभडा पोटी भरी, तैसाची लवंगा सुटे. मग भुई सेजे खाटे, आणि याचे न सुटे. फोडूनी पात्र, ते आहात नव्हती घेतले. आधी व्याळ जे सुटले, ते चेवावया घातले नव्हती घेतले. ते चेवावया घातले माजवन पोटी, तैसे एकमेकासळे. रोग उठती एक वेळे, ऐसा राजसू आहारू फळे. वळ दुःखे एव राजस आहारा, रूप केले धनुर्धरा. हरिनामाचाही विसरू, सांगितल आता तया तामसा. आवडे आहारू जैसा, तेही सांगे चिळसा. जेणे तुम्ही हरी कोहिले उष्टे खाता, मनी जे तेने अनहिता. तैसे का उपहिता, मनसी खाय निपजले अन्न तैसे. उपहारी का एरे दिवसे, आती रे करे तै तैसे. ही जे ते का तरी अर्ध उकडले, का निपट कर गेले. तैसे ही खाय चुकले, रसा जे येवा. क्षया का पूर्ण निष्पत्ती, जेथ रसू धरी व्यक्ती. ते अन्न ऐसे प्रतीती, का नाही. तैसेनी काही विपाये, अन्नदा वरपडा होय. घाणे सुटे तवर आहे, वेघू जैसा. का बहु वे दिवशी लाडिले, पादपणे सांडिले, क अथवा सडले. गाभीनेही, तेही बाळाचे हातवरी. चिवडिले जैसे राडी करी, हवे बैसुनिया नारी. कोतांबिले करी, ऐशेने कश्मळे खात. तै तया सुख भोजन ऐसे होय. करी येणेही न धाय, पिया तो. मग चमत्कारू देखा, निषेधाचा अभुखा. का सदोखा कुद्रव्यासी, तया आपेयाच्या पाणी. खाद्याच्या भोजनी,
वाढे विजे उतानी, तामसे तेने एव, तामसे जेवणार, ऐसेसी मूच हे वारे, तयाचे फल दुसरा, शनी नाही, हे जीवाची हे अपवित्र, जीवे तयाचे वक्त, तेव्हाची या पापापात्र, झाला तो की, यावरती जे जेवी, ते जेविक ओज न म्हणवी, पोट भरती जाणावी, यातना ते, शिवछिद्रे काय होय, हा अंगी रगता कैसा आहे, जाणावे की पाहे, परी साहतुची असे, म्हणून या तामसा अन्ना, पापानुमगासीनना, न सांगोची गा अर्जुना, देवो म्हणे, आता ययावरी, आहाराची या परी, यज्ञोही अवधारी, त्रिधा, तरी तीही माझी प्रथम, सात्विक यज्ञाचे वर्म, ऐक सुहोमित शिरोमणी, तरी एकू प्रियोत्तमो, वाचुनी वाढो निधी कामो, तैसा का मनी धर्मो, पतिव्रतेचा, नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, उदारी करीची रिगा, का आत्मा देखुनी उगा, वेधू ठेला, ते जे आपुल्या स्वहित, वेचुनिया चित्तावृत्ती, नुरवितीची अहंकृती, जळा लागी पातली या झाडाचे मूळ, मागू ते सारे नेनची बळ, जिराले का केवळ, तयाचेनिया अंगी, ऐसे म्हणे, यजनिश्चयाच्या ठायी, हरपोनी जे काही, वाच्छितिना, तेही फळ वाच्छी त्यागी, अधर्मा वाचुनी विरागी, विजय यज्ञू सर्वांगी, अळकृतू परी आरिसा आपणपणे, भोळा घीप का तळहातीच्या दीपे, रत्न पाहिजे, ना उदसे शंकरे, गमावा मागू दिठे भरे, ऐसा वेधू निर्धारे, देखोनिया, ते कुडे मंडप वेदी, अनेकही समारंभ समृद्धी, ते मेळ जैसे विधी, आपण पा केले, सकळा वय उच्चिते, केली जैसे आगाते, तैसे पदार्थ तेथीच तेये, विनयोगी, काय वानू बहुती बोले, जैसे सर्व भरणी भरले, ते विद्याचेनी रूपा आली, यजमननिशे मिशे, ऐसा सांगो पांगू, भजे यागू, नुठवूनिया लागू, महत्वाचा, अति पाळू तरी टाचा, झाडे कीजे तुळशीचा, तरी फळा फुला छायेचा, आश्रयोही, किंबहुना फळाशेविनी, ऐसी या निघुती निर्माण, सूर्य यागू जाण, सात्विक गा. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण.